या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए सेकंड इयरमधील SEC 2 मधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी संशोधनाच्या ज्या 2 पद्धती आहेत त्या पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत की यापूर्वीच्या तासाला आपण संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे उद्देश काय असतात, त्याचं महत्त्व काय असतं, संशोधनाचे टप्पे, संशोधन समस्या, तर हा भाग आपण पाहितलेला आहे. तर आजच्या तासाला आपल्याला संशोधनाच्या पद्धती, मेथड्स ऑफ रिसर्च हे पाहायचं आहे की आपण पाहतो की माहिती संग्रहण 2 पद्धतीच्या सहाय्याने केलं जातं. त्या 2 पद्धती आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. डेटा कलेक्शन, मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे माहिती संग्रहणाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. विद्यार्थी मित्र, आपण पाहितलं संशोधनाच्या टप्प्यामध्ये की संशोधनाच्या टप्प्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे की अगोदर आपण पाहतो की प्री प्लॅनिंग करावी लागते, पूर्वनियोजन करावं लागतं की आपला अगोदर उद्देश ठरवावा लागतो, संशोधनाचा उद्देश ठरवावा लागतं, कार्यक्षेत्र ठरवावं लागतं, कालावधी ठरवावा लागतं आणि त्यासाठी लागणारी साधनसामग्रीही या ठिकाणी तयारीत राहावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला मग माहिती संग्रहण करण्यासाठी ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा या ठिकाणी अवलंब करून माहितीचं संग्रहण आपल्याला या ठिकाणी करावं लागतं. यामध्ये प्रामुख्याने माहिती संग्रहणाच्या 2 पद्धती या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एक प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धती आणि दुसरी म्हणजे द्वितीयक सामग्री संग्रहण पद्धती. पहिली कुठली आहे? प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धती आणि दुसरी म्हणजे द्वितीयक सामग्री संग्रहण पद्धती. तर अशा प्रकारे या 2 पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला माहितीचं संग्रहण या ठिकाणी करता येतं आणि त्यानुसार मग आपण पाहतो की त्याची तपासणी आणि पुढचे टप्पे म्हणजे तपासणी आणि त्याच्या वैशिष्ट्यानुसार त्याचं वर्गीकरण करणे हा पुढचा टप्पा संशोधनाचा येतो. पण तत्पूर्वी माहितीचं संग्रहण हे प्रॉपर व्हायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे आणि अचूक व्हायला पाहिजे. जर चुकीचं माहितीचं संग्रहण झालं तर संशोधन चुकू शकतं, एवढा मोठा धोका यामध्ये असतो आणि म्हणून तो धोका या ठिकाणी होऊ नये यासाठी पूर्वनियोजन खूप करावं लागतं आणि व्यवस्थित याच्या पद्धतीचा वापरही करावा लागतो आणि त्यानुसार माहितीचं संग्रहण शास्त्रोक्त या ठिकाणी केलं तर निश्चितच त्याद्वारे निघालेले निष्कर्ष हे चांगले निघतील असं आपल्याला म्हणता येईल. तर पहा, अनुसंधानाचा उद्देश, अनुसंधान म्हणजे संशोधक, याचा उद्देश संशोधनाचा, अनुसंधान म्हणजे संशोधन आणि संशोधन आणि संशोधक हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संशोधक म्हणजे जो संशोधन करतो तो आणि संशोधन म्हणजे ज्यावर संशोधन करायचं आहे ते. इथे अनुसंधान हा शब्द वापरलेला आहे संशोधनाला की संशोधनाचा उद्देश, कार्यक्षेत्र, माहितीचे स्रोत तसेच संशोधनाला लागणारा खर्च, कालावधी यानुसार सामग्री संग्रहणाच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. या सर्व पद्धतीचा सामग्रीच्या स्वरूपानुसार 2 भागात त्याची विभागणी करण्यात येते, ज्यामध्ये पहिला भाग प्राथमिक सामग्री संग्रहण आणि दुसरा भाग द्वितीयक सामग्री संग्रहण. प्राथमिक सामग्री संग्रहण कशाला म्हणायचं आहे की जी माहिती आपण नव्यानेच गोळा करतो, जी माहिती आपण नव्यानेच गोळा करतो त्या माहितीला काय म्हणायचं? प्राथमिक सामग्री संग्रहण. यामध्ये सामग्री नव्यानेच गोळा करण्यात येते व जिचे संग्रहण अनुसंधान करता म्हणजे संशोधक स्वतः करतो अशा सामग्रीला प्राथमिक सामग्री, प्रायमरी डेटा असे म्हणतात. या प्रकारच्या सामग्री संग्रहणाच्या पद्धतीला प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धती किंवा प्राथमिक अनुसंधान, मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा ऑफ प्रायमरी एन्क्वायरी मध्ये याचे हे नाव आहेत, प्रायमरी एन्क्वायरी, प्रायमरी डेटा वगैरे वगैरे. या उलट आपण पाहतो की दुसरी जी पद्धत आहे द्वितीयक पद्धत, या पद्धतीमध्ये आपण पाहतो की माहिती ही अगोदरच कोणाकडे तरी असते, ती फक्त गोळा करण्याचं काम या ठिकाणी संशोधकाला करावं लागतं, म्हणून त्याला सेकंडरी डेटा म्हणतात. पहा, ज्यावेळी अनुसंधान करता दुसऱ्या व्यक्तीने किंवा संस्थेने आधीच गोळा केलेल्या सामग्रीचा
आपल्या अनुसंधानाकरिता उपयोग करून घेतो, तेव्हा अशा प्रकारच्या प्राप्त केलेल्या सामग्रीला द्वितीयक सामग्री सेकंडरी डेटा असे म्हणतात, किंवा द्वितीयक सामग्री संग्रहण किंवा द्वितीयक अनुसंधान असंही त्याला म्हटल्या जातं. असे वेगवेगळे नावं आहेत त्याचे. या सामग्री संग्रहणाच्या इथं 2 पद्धती दिलेल्या आहेत, किंवा अनुसंधानाच्या 2 पद्धती. एक प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धत आणि दुसरी इकडे खाली दिलेली आहे द्वितीयक सामग्री संग्रहण पद्धत. तर आजच्या तासाला आपल्याला प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धत आणि तिचे प्रकार हे आपल्याला पाहायचे आहेत आणि त्याचे फायदे तोटे थोडक्यात या ठिकाणी माहिती करून घ्यायची आहेत. सामग्री संग्रहणाच्या 2 पद्धती, प्राथमिक सामग्री संग्रहण आणि द्वितीयक सामग्री संग्रहण. प्राथमिक सामग्री संग्रहण म्हणजे जी माहिती उपलब्ध नसते आणि ती स्वतः संशोधन करता तशा प्रकारची ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला प्राथमिक सामग्री संग्रहण असं म्हणतात. आणि द्वितीयक सामग्री संग्रहण म्हणजे जी माहिती कुठेतरी उपलब्ध असते आणि नंतर ती गोळा केली जाते, तर त्याला आपण द्वितीयक सामग्री असं म्हणतो. तर प्राथमिक सामग्री संग्रहण सुरुवातीला पाहूया की जिचे प्रकार या ठिकाणी आपल्याला 5 प्रकार पाहावयास मिळतात. 5 प्रकारे प्राथमिक सामग्रीचे संग्रहण केल्या जाते किंवा प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धतीच्या सहाय्याने माहितीचे संग्रहण केले जाते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष अनुसंधान पद्धती, दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष अनुसंधान पद्धती, तिसरा प्रकार आहे वार्ताहराद्वारे अनुसंधान पद्धती, चौथा प्रकार आहे प्रश्नावलीद्वारे अनुसंधान पद्धती आणि 5वा प्रकार आहे प्रगणकाद्वारे अनुसंधान पद्धती. असे 5 प्रकारात प्राथमिक सामग्री संग्रहणाचं आपल्याला संग्रहण करता येतं. या ठिकाणी माहितीचं संग्रहण करता येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर आता आपण एक एक ह्या पद्धती या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला प्रत्यक्ष अनुसंधान पद्धत पाहूया. प्रत्यक्ष अनुसंधान पद्धत डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन. ज्यावेळी अनुसंधानकर्ता माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्षपणे भेटून सामग्री संग्रहित करतो, तेव्हा अशा पद्धतीला प्रत्यक्ष अनुसंधान पद्धत असे म्हटलेले आहे. पहा, प्रत्यक्ष अनुसंधान म्हणजे ज्यावेळी संशोधनकर्ता जेव्हा स्वतः या ठिकाणी भेटून माहिती गोळा करतो, लोकांना भेटून माहिती गोळा करतो, तर त्या पद्धतीला प्रत्यक्ष अनुसंधान पद्धत असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण पाहतो की संशोधकाला वैयक्तिक त्या ठिकाणी संपर्क करावा लागतो, त्या ठिकाणी जावं लागतं आणि तेथून माहिती गोळा करावी लागते. तर अशा प्रकारची ही माहिती गोळा करण्याला प्रत्यक्ष अनुसंधान असं म्हटलेलं आहे. तर याचे काही गुण आहेत ते या पद्धतीने की या पद्धतीद्वारे प्राप्त होणारी माहिती शुद्ध, विश्वासपात्र व मूळ स्वरूपाची असते. दुसरा गुण आहे की ही पद्धत लवचिक आहे, कारण अनुसंधान करता आवश्यकतेनुसार प्रश्नात बदल करून माहिती प्राप्त करू शकतो. तिसरा गुण आहे या पद्धतीद्वारे संबंधित विषयावर विस्तृत माहिती गोळा होते, कारण अनुसंधान करता प्रश्नांच्या सहाय्याने प्राप्त होणाऱ्या माहितीला अवलोकित तथ्यांची सुद्धा जोड देत असतो. त्यानंतर आपण तिसरं गुण आहे प्राप्त सामग्री ही सजातीय असते, कारण ती एकाच व्यक्तीद्वारे गोळा केली जाते. चौथं गुण आहे ही पद्धत एक प्रकारे मितव्ययी आहे, कारण अनुसंधान प्रत्येक ठिकाणी स्वतः हजर राहत असल्याने तो अनावश्यक वेळ टाळू शकतो. म्हणजे कमी खर्चिक आहे, कमी वेळात उपलब्ध होते माहिती आणि विश्वासपात्र माहिती होते, आणि विश्वासपात्र माहिती हीच संशोधनाला उपयुक्त असते आणि म्हणून ही पद्धत खूप योग्य आणि उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या पद्धतीचे काही दोष देखील आपल्याला पाहायला मिळतात की विस्तृत जर क्षेत्र असेल तर अशा प्रकारची माहिती गोळा करणं त्या ठिकाणी कठीण होतं, म्हणून हा एक दोष या पद्धतीचा असलेला दिसून येतो. त्यानंतर निष्कर्ष काढायला खूप वेळ लागतो. त्यानंतर पूर्वग्रह दूषित, म्हणजे लोकांनी माहिती जर बरोबर दिली नसेल तर ती माहिती चुकीची येण्याची, किंवा पूर्वग्रह दूषित पद्धतीने जर माहिती विचारली तर माहिती योग्य आणि वास्तव येणार नाही असा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर खर्च व समय या ठिकाणी जास्त लागण्याची शक्यता
सांगितलेली आहे की वेळ आणि खर्चही जास्त लागतो. परंतु हे काही जरी दोष असले तरी आपण पाहतो की प्रत्यक्ष अनुसंधान पद्धतीद्वारे आपण पाहतो की संशोधनकर्ता स्वतः जाऊन लोकांकडून माहिती गोळा करीत असतो आणि त्यामुळे ही माहिती वास्तव असते, सत्य असते आणि त्याद्वारे केलेलं संशोधन हे निश्चितच चांगलं असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी आपल्याला प्राथमिक सामग्री संग्रहणाची दुसरी पद्धत या ठिकाणी पाहायची आहे, ती म्हणजे अप्रत्यक्ष अनुसंधान पद्धती. आपण अगोदर प्रत्यक्ष अनुसंधान पद्धती पाहिली, आता अप्रत्यक्ष इनडायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन, अप्रत्यक्ष अनुसंधान पद्धत, हिलाच तोंडी अनुसंधान पद्धत असंही म्हणतात. मुलाखतीद्वारे वगैरे वगैरे जी माहिती गोळा केली जाते त्याला अप्रत्यक्ष अनुसंधान पद्धत असं म्हटलं जातं. ज्यावेळी माहिती देणारी व्यक्ती माहिती पुरविण्यास इच्छुक नसते, पहा, ज्यावेळी माहिती देणारी व्यक्ती माहिती पुरविण्यास इच्छुक नसते किंवा संबंधित विषय हा गुंतागुंतीचा व किचकट असतो, अशा वेळी या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत अनुसंधान करता स्वतः संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारित नाही, तर इतर व्यक्तींना संबंधित असलेल्या इतर लोकांकडून प्रश्न विचारून माहिती गोळा करतो. जसं की आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी खून वगैरे झाला तर ज्याने खून केला त्याला माहिती विचारण्यापेक्षा तो खून ज्याने पाहितला त्या लोकांना जर माहिती विचारली तर निश्चितच एक वास्तव अशी माहिती पुढे येते आणि अशा पद्धतीतून जी माहिती गोळा होते त्याला अप्रत्यक्ष अनुसंधान पद्धत असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे या पद्धतीचे काही गुण असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की या पद्धतीचा विस्तृत अनुसंधान क्षेत्राकरिता उपयोग करता येतो. या पद्धतीत पहिल्या पद्धतीच्या तुलनेत खर्च, पैसा, श्रम याची बचत होते. त्यामुळे काटकसरीची पद्धत आहे. अहवाल प्रकाशनाचे कार्य त्वरित करता येते. संबंधित विषयावर तज्ज्ञ व्यक्तींची मतेही प्राप्त करता येतात आणि त्यानंतर पूर्वग्रह यामध्ये असण्याची संभाव्यता कमी असते. तर अशा प्रकारचे गुण या पद्धतीचे असलेले आपल्याला दिसून येतात. परंतु या पद्धतीत काही दोष देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात की अप्रत्यक्ष आपण पाहतो की ज्या व्यक्तीचा संबंध नाही त्याला माहिती न विचारता दुसऱ्या व्यक्तीकडून आपण अप्रत्यक्ष पद्धतीने माहिती गोळा करतो, परंतु ती सत्य असण्याची शक्यता कमी असते. कारण दुसरा एखादा आपण पाहतो की त्याच्याबद्दल जर पूर्वग्रह असेल तर तो खरं बोलेलच असं काही सांगता येत नाही. हा एक दोष या पद्धतीचा असल्याला दिसून येतो. त्यानंतर ही माहिती साक्षीदाराच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते. त्याच्यामध्ये जर अप्रामाणिकपणा असेल तर एखाद्या वेळेस आपण पाहतो की यामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे काही दोष या पद्धतीचे असलेले दिसून येतात की अशा प्रकारे अप्रत्यक्ष पद्धती की ज्या व्यक्तीचा संबंध असतो त्याला माहिती न विचारता दुसऱ्यांकडून माहिती काढणे त्याला अप्रत्यक्ष पद्धत असे म्हणतात. मग ही माहिती तोडीही आपल्याला काढता येत असते. अशा प्रकारे पोलीस खात्यामध्ये आपण पाहतो की या पद्धतीचा जास्त उपयोग होतो की एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला असेल तर या ठिकाणी गुन्हेगार तर फरार होतो, परंतु गुन्हा तर घडलेला असतो म्हणून प्रत्यक्षदर्शी किंवा त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून ती माहिती गोळा करून गुन्ह्याचा छडा लावला जातो. तर अशा प्रकारच्या ही एक चांगली उपयुक्त पद्धत आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर तिसरी प्राथमिक सामग्री संग्रहणाची पद्धत या ठिकाणी पाहावयास मिळते आपल्याला, ती म्हणजे स्थानिक वार्ताहर किंवा अन्य व्यक्तीच्या सहाय्याने माहिती गोळा करणे किंवा अनुसंधान. स्थानिक वार्ताहर आपण पाहतो की या पद्धतीत अनुसंधान करता स्वतः सामग्री गोळा करीत नाही तर तो स्थानिक क्षेत्रातील वार्ताहर किंवा ज्याच्याजवळ संबंधित विषयाची सामग्री असेल अशा व्यक्तीकडून सामग्री संग्रहित करतो. वार्ताहर विविध विषयावर नियमितपणे माहिती गोळा करण्याचे कार्य करतात, त्यामुळे त्यांच्याकडे अशा सामग्रीची मागणी करता येते. विशेषतः मुख्यतः समकाबाबत वार्ताहर किंवा विपणीतून नियमितपणे समक गोळा करता येतात. कृषी समकाद्वारे याच प्रकारे
माहिती गोळा केली जाते. आपण पाहतो की जसं की न्यूजपेपरमध्ये ज्या बातम्या येतात त्या वार्ताहराकडूनच जात असतात, गावोगाव वार्ताहर नेमलेले असतात. किंवा आपण पाहतो महाराष्ट्र शासन, केंद्र शासन जे कृषी संबंधित माहिती गोळा करतं, तर त्यांचा गाव पातळीवर जो तलाठी माणूस असतो त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा करण्याचं कार्य केलं जातं. तर अशा प्रकारे ही स्थानिक वार्ताहर माहिती अनुसंधान पद्धती एक उपयुक्त पद्धती असलेली आपल्याला दिसून येते, की ज्याद्वारे केलेली माहिती ही वास्तव असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या पद्धतीचे काही गुण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, की या पद्धतीत अनुसंधानाचा वेळ कमी येतो. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा आहे. खर्च कमी येतो या पद्धतीवर माहिती गोळा करताना. त्यानंतर सामग्री उपलब्ध स्रोतातून गोळा होते आणि त्यामुळे संग्रहणाकरिता वेगळे श्रम घ्यायची गरज नाही. म्हणजे पैसा, श्रम, वेळ हा बचत होतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु या पद्धतीत काही दोष आहेत, की या पद्धतीत प्राप्त केलेली सामग्री विश्वासपात्र कमी असते. तसंच अंदाजावर ही सामग्री गोळा केलेली असते. त्या एकरूपतेचा अभाव असतो. वार्ताहराकडून पुरविली जाणारी माहिती ही पूर्वदूषित जर असेल तर चुकीची माहिती असू शकते. तर अशा प्रकारे मर्यादित क्षेत्रासाठीच या पद्धतीचा उपयोग करता येतो असं या ठिकाणी हा दोष सांगता येईल, की अशा प्रकारे जरी दोष असले या पद्धतीचे तरी आपण पाहतो की या पद्धतीने माहिती गोळा करण्यासाठी आपण पाहतो की वेळेची, पैशाची, श्रमाची बचत होते आणि त्यामुळे ही एक उपयुक्त पद्धत, वार्ताहर पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. तर त्यानंतर आपण या ठिकाणी प्राथमिक सामग्री संग्रहणाची चौथी पद्धत आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ती म्हणजे प्रश्नावली अनुसंधान पद्धत. क्वेश्चनरीज देऊन या ठिकाणी प्रश्न देऊन, समोरच्या व्यक्तीला प्रश्न देऊन माहिती गोळा केली जाते आणि अशा प्रकारच्या माहितीला प्रश्नावलीच्या द्वारे अनुसंधान पद्धत असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळी अनुसंधान क्षेत्रातील व्यक्ती अशिक्षित असतात, पहा प्रश्नावली अनुसंधान पद्धती ही अशिक्षित व्यक्तींसाठी जास्त उपयुक्त असते व त्यांना स्वतःच भेटून ही माहिती गोळा करणे आवश्यक असते. त्यावेळी प्रत्यक्ष अनुसंधान योग्य ठरते. परंतु अनुसंधान क्षेत्र जर विस्तृत असेल व संबंधित व्यक्ती सुशिक्षित असतील तर प्रश्नावलीच्या सहाय्याने सामग्री संग्रहण करता येते. ज्यावेळी अनुसंधान करता संबंधित विषयावर कोणते प्रश्न विचारावेत हे प्रश्नावलीद्वारे निश्चित करतो व प्रश्नावलीची माहिती देणाऱ्याकडून भरून घेतो, तेव्हा त्या पद्धतीला प्रश्नावली अनुसंधान पद्धत असं म्हटलेलं आहे. तर पहा, समजा आपल्या संशोधनाचे क्षेत्र जर मोठा असेल आणि लोक जर सुशिक्षित असेल तर अशावेळी या पद्धतीचा उपयोग केला जातो. प्रश्नावली अनुसंधान पद्धतीचा उपयोग केला जातो. प्रश्नावलीमध्ये विविध प्रश्न संशोधनाशी निगडीत, उद्देशाशी निगडीत विविध प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, लेखी दिले जातात आणि त्यांच्याकडून उत्तरे भरून घेतली जातात किंवा पोस्टाने ती मागवली जातात. तर अशा प्रकारे ही प्रश्नावली अनुसंधान पद्धती ही उपयुक्त अनुसंधान पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. तर याचे काही गुण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात, की व्यापक अनुसंधानाकरिता ही एक कमी खर्चिक पद्धत आहे. त्यानंतर सुशिक्षित लोकांसाठी ही चांगली पद्धत आहे. त्यामुळे प्रश्नावलीचं स्वरूप या ठिकाणी निश्चित जर असेल तर ही उपयुक्त ठरते. परंतु काही दोषही या पद्धतीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात, की माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला अनुसंधानात किती इंटरेस्ट आहे त्यावर याचे यश अवलंबून असते. त्याला जर इंटरेस्ट नसेल तर आपण पाहतो की चुकीची माहिती त्यामध्ये येण्याची शक्यता असते. त्या बऱ्याच वेळेस प्रश्नावली वापस पाठवली जात नाही आणि त्यामुळे माहिती अपुरी मिळते. त्याचबरोबर या माहितीमध्ये लवचिकतेचा अभाव असतो, कारण जे प्रश्न असतात ते प्रिंटेड असतात आणि त्यामध्ये पुन्हा बदल केला जात नाही आणि म्हणून लवचिकतेचा अभाव असतो. आणि ही पद्धत केवळ सुशिक्षित लोकांनाच उपयुक्त ठरते, अशिक्षित लोकांना उपयुक्त ठरत नाही आणि म्हणून ही एक मर्यादा किंवा दोष या पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येतो. तरी आपण पाहतो की वेळेची बचत, खर्चाची बचत करायची असेल तर ही पद्धत खूप उपयुक्त आहे, की प्रश्न लिहून या ठिकाणी तशा प्रकारची माहिती मागून घेणे,
हे एक चांगली पद्धत असलेली आपल्याला दिसून येते, कारण लेखी स्वरूपात ही माहिती असते आणि लेखी स्वरूपात मिळालेली माहिती ही वास्तव असण्याची जास्त शक्यता असते. तर अशा प्रकारे हा चौथा प्रकार प्राथमिक सामग्री संग्रहण पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येतो. तर पाचवा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला की प्रगणकाद्वारे अनुसंधान. प्राथमिक सामग्री संग्रहण करण्यासाठी हा पाचवा प्रकार उपयोगात आणला जातो. प्रगणकाद्वारे अनुसंधान आपण पाहतो की ज्या जनगणना महाराष्ट्र शासनाच्या होत असतात त्या प्रगणकाद्वारे होत असतात आणि प्रगणक घरोघरी जाऊन अशा प्रकारची माहिती गोळा करतो आणि गोळा केलेली माहिती ही सत्य असते आणि अशा प्रकारच्या सत्य माहितीवर आधारित संशोधन देखील चांगलं होत असतं आणि ते देशाच्या विकासाला पूरक असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून ही पद्धती इतर पद्धतीपेक्षा उपयुक्त असलेली पद्धत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्राथमिक सामग्री संग्रहणाच्या या 5 पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर या 5 पद्धतीपैकी तुमचा उद्देश किंवा कार्यक्षेत्र किंवा तुमचं जे नियोजन प्री प्लॅनिंग जे ठरलेलं आहे त्यानुसार या 5 पैकी कुठल्याही पद्धतीचा वापर करून प्राथमिक सामग्री संग्रहण, माहितीचे संग्रहण या पद्धतीने आपल्याला करता येते. तर अशा प्रकारे संशोधनासाठी उपयुक्त असलेली ही प्राथमिक सामग्री संग्रहणाची पद्धत असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.